सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार उडालेला आहे। लवे गावात भयंकर पूरस्थिती निर्माण झालेली आहे। 800 लोकवस्तीचं संपूर्ण गावच पाण्यामध्ये गेलंय। लवे गावात एका बाजूला सीना नदी आणि दुसऱ्या बाजूला गावाचा ओढा आहे। दोन्ही बाजूंनी पाणी आल्यामुळे गाव पाण्याने वेढलं गेलंय। या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। ते घर मी तुम्हाला दाखवणार आहे। तिकडे रस्त्यावरच राहिला आणि ह्या दिसतंय का इथून? नाही दिसत, वरती चढावर जावं लागतं पलीकडे। मेन दारच घर आलंय, सगळ्याची घरं पाण्यात आहेत का वरी आहेत? पाण्यात आहेत, पाण्यात। हो, काय आम्हाला सांगा आता, हा आम्हाला नाव ठेवा। इकडे 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 काल काल आम्ही आलो, कोणीच आलं नाही का? काल भरपूर पाणी होतं। नाही अहो असू दे, त्यांनी आम्हाला दोष दिला तर शेवटी आम्ही पण कोणाची तरी हेच हे मोटरी दिसायला वाहून आलेल्या, मोटरी वाहून आलेलं बघा। काल बोटीने लोक काढले, ते बोटीनं। तुम्ही गेला ना फक्त? आम्ही सकाळी गावात। मी म्हणलं काय सोनं बिनं ठेवलं असणार आहे घरामध्ये। सोनं कुठलं आणावं, आमचा जीव वाचवायचा पडलाय, आम्हाला सोनं कुठलं आणावं। हा विनोद नाहीये, ही परिस्थिती आहे। काय नाही, आमच्या गावाचं फक्त पुनर्वसन होऊ द्या, दुसरं काही सुद्धा आमचं म्हणणं नाही। कारण आज नाही उद्या धरण होणारच आहे। थांबा, आज नाही उद्या इथं धरण होणारच आहे, सगळं गाव पाण्यात जाणारच आहे। मग त्यापेक्षा आमचं गाव कुठून कुठं पण नेऊन ठेवा। आता बघा, तुम्हाला महाराष्ट्र लाईव्ह बघायला लागलाय, आपलं लाईव्ह चालू आहे। असं आहे की काल पाणी यायला लागलं तर आपल्याला कळलं नाही का? कळलं नाही का? म्हणजे आम्हाला लोकांनी काढलं, आमच्या गावातल्या लोकांनी सगळ्यांनी। हा, सगळं आम्ही घरातलं, आमचं हाय असं सामान सगळं घरात आहे, फक्त आमच्या लोकांनी सगळं आम्हाला वाचवलं, तिकडे नेऊन ठेवलं। तुमचं घर पाण्यात आहे? मग काय पाणी होतं, विचार सगळ्याला। इथं सुद्धा पाणी होतं, कमी झालं। पाणी सगळं आज आपण कमी जिथं झालं। उभा आहोत ह्याच्या बी वर पाणी होतं का? काय पाणी इथं होतं, रूमा उघडून बघा तुम्ही, रूमामध्ये पाणी आहे। बघू जरा, एक रूम उघडून बघू। हे जरा एक उघडून दाखवा, एक रूम। ही कश कोणाचं घर आहे का? शाळा आहे, जुन्या शाळा आहे। जुन्या शाळेतली अवस्था बघा, तालमीतली अवस्था आहे। हा, इकडे झाले मी। ही काय होतं? जुन्या शाळेतली अवस्था दाखवा आपल्या प्रेक्षकांना। सगळेजण सांगतायत सापाची भीती आहे, पण तरी आपल्या प्रेक्षकांना आपण लाईव्ह दृश्यात नाही दाखवू की जुन्या शाळेमध्ये आत्ताची परत तालीम उघडा, तालीम पण उघडा। आणि हा, हे यासाठी आतमध्ये जाऊ नका असं म्हणतायत, कारण साप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिथे। हे बघा, ही तालीम, ही तालमीची अवस्था। हा, शाळाच आहे, ही शाळेची अवस्था। शाळेची अवस्था दाखवा महाराष्ट्राला, कळू द्या त्यांना की काय, आपला प्रकाश टाका त्याच्यामध्ये, काय परिस्थिती तयार झाली आहे। ही शाळा वापरात होती ना? हा, तसं नका ना करू मध्ये। तालीम तर वापरात आहे का? तालिमीची अवस्था बघा, ही तालीम। मोगरी पडलेली आहे पलीकडे व्यायामाची। ही खोऱ्यानं माती खालीवर करायची। जो पैलवानाचा घाम आहे त्यात मिसळला पाहिजे। तुम्ही वस्तात आहेत? वस्तात किती पैलवान होते इथं? काही घरं पण मी तुम्हाला दाखवतो। ही तालमीची अवस्था, ही शाळेची अवस्था, ही मंदिराची अवस्था। ही लाईव्ह दृश्य तुम्ही बघत आहात। पहिलं आमचं टेलिव्हिजन चॅनल आहे की जे इथपर्यंत पोहोचलंय, जे दाखवतंय। माय, तुला काय मदतीची गरज आहे? सगळं तर हाय की आता व्यवस्थित? हे बघ, इकडे बघ। हा, मदतीची गरज नाही, उठवायची गरज आहे, फक्त पाण्यात आल्यावर वाहून जावं असं आहे। बघा, किराणा आहे आपल्याकडं, ज्वारी आहे, गहू आहे, सगळं आहे। आणि सण बी जोरात होणार आहे आपला। कोण आलेच नाही तिथं, काय म्हणलं, आता दसरा आहे आपल्याकडं, दसरा करायचा की नाही करायचा? कसं करायचं? जातोय येतोय, जातोय येतोय, गावात जास्त काढला की दिवाळी तर आता विचारच करायचा नाही। दिवाळी दसऱ्यात मिळाला खायला, दिवाळीत कवा खायला मिळायचं? दिवाळी खायला भेटते का नाही? आणखीन का अजून येतंय पाणी? येतंय पाणी। तुम्ही काल बघितलं असतं ना आमचे हाल, म्हणजे तुम्हाला कळलं असतं। बोटीनं आमची म्हातारे माणसं ही आम्ही कशी काढली आमच्या, आम्हाला माहिती आहे। मी पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्राला की तुम्ही गावं निवडा। तुमच्याकडे ज्यांच्या कुठल्या सामाजिक संस्था असतील, जे मोठे उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत, त्यांनी गावं निवडली पाहिजेत। आणि ह्या मंडळींनी कसा सण साजरा करायचा ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे। हे काही फक्त सरकारच करेल अशी स्थिती नाही आहे आता। सरकारबरोबर आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे। जसं मग अशी कुणी 500 रुपये दिले, कुणी 1000 रुपये दिले, ते डॉक्टरांनी म्हटलं की मी मदत करतो, अशी भावना असल्याशिवाय आता हे संकट टाळणार नाही। घर कुठं मामा? 6 दिवसापासून पाण्यात असलेलं, चला जाऊ तुमच्या घरात। सगळ्यात जास्त ज्यांचं नुकसान झालेलं ते 6 दिवस पाण्यात असलेलं घर कुठं आहे त्यांचं?
हा मी धावतो त्यांचं घर थोडं चलत जावं लागतं वरती काल एक लाईव्ह दृश्य तुम्ही हा हे मंदिर पण पाण्यात होतं आणि ह्याच्यानंतर बाकीच्या वस्त्या बऱ्याच पाण्यात आहेत. हे नरसिंह तिथं जाता मंदिर आहे. येत नाही हे आपल्याला. नरसिंह मंदिर हे पूर्ण पाण्यात होतं काल आता पाणी आहे का हे नरसिंह मंदिर नरसिंह मंदिर पण पाण्यात आहे बरं आणि ते 6 दिवस बसलं कुठं आहे त्यांचं घर चला या इथून दिसतंय म्हणे ते 6 दिवसापासून जे पाण्यात घर आहे ते घरही आपण बघू नाही दिसत तिकडून दिसत आता आहे का तुम्हीच असं सांगायला लागलीत मग तिकडं मी धावतो तिकडून चला हे मंदिर बघा पहिले हा हे मंदिरही पाण्यात आहे अशा 500 वस्ती असतील छोट्या मोठ्या की ज्या 500 वस्तीपैकी काही दृश्य मी तुम्हाला स्क्रीनवरती लाईव्ह दाखवतो ते घर मला दाखवा हा? हे बघा हे वस्तीतलं घर दिसतंय तुम्हाला त्या वस्तीत आता कोणी आहे का 100 जनावर मेली शंभर मेले 100 हे बघा हे जी जागा तुम्हाला दाखवता येतात ग्रामस्थ वाहून गेली तिथं वाहून गेल्याचे व्हिडिओ आहेत का कोणाकडे जनावर दिसलं नाही साहेब पाणी जेवढं आलं 100 जनावर वाहून गेली जर हे पहिल्यांदा घडले त्यामुळे हे जे घर आहे त्या घराला मी असं मानतो हा पाण्यात आहे ती आता खाली 10-12 घर आहे ती. एकच घर दिसायला लागली ती नरुटे वस्ती पूर्ण पाण्यात आहे पाण्यात आहे नरोटे वस्ती सगळी आहे का तिथं 22 घर आहे ती. त्या साहेब ह्या मंदिराच्या अशी आख्या आहे ह्या मंदिराच्या पायरीला पाणी आम्ही लहानपणाचं ऐकतो की पूर कमी पूर वसरतो पण ही सगळं रेकॉर्ड मोडलेलं आहे आजपर्यंत. म्हणजे आपल्या ज्या वदंता होत्या काय काय म्हशी गेल्या जर्श्या गेल्या वासरं व आम्ही त्या ह्याच्यात आणली 2 वासरं त्या बोटीत काल 2 कुत्री कारवानी ती मला वाटतं या ठिकाणी आपण थांबवायला पाहिजे कारण जेवढा वाडी वस्त्याचा भाग आहे महत्वाचा तो तुम्हाला मी दाखवला आणि ह्या सगळ्या पुराची जी व्याप्ती आहे ती किती मोठी आहे ते लक्षात आलंच असेल तुमच्या कॅमेरामॅन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी NDTV मराठी काय वस्तीचं नाव द्या नरोटे वस्ती थांबूया तर सोलापूर जिल्ह्यातल्या या गावामध्ये प्रचंड पुराचा फटका सहन करावा लागतोय. पाऊस जरी आता थांबलेला असला तरी पाणी अजून ओसरलेलं नाहीये आणि त्यामुळे काही भागात पाणी जसंच्या तसं पाहायला मिळतंय.